सर्वांना नमस्कार। 100 दिवस 100 कविता या माझ्या चॅलेंजमध्ये आज मी 33वी कविता सादर करते आणि माझ्या कवितेचं नाव आहे देह। खरं तर ही कविता 6 ते 7 ओळींची आहे, मात्र ही जी कविता मला सुचली त्यामागची जी माझी भावना आहे किंवा जी परिस्थिती होती ओढावलेली किंवा जे समाजामध्ये मी जगत असताना जो अनुभव घेतला आहे, तर त्या अनुषंगाने मला ती गोष्ट मला तुमच्याशी या कवितेबरोबर ती शेअर करावीशी वाटते। आपलं शरीर आहे ते पृथ्वी, आप, तेज, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांनी बनलेलं आहे। आत्ता जी मी कविता सादर करते आहे ती कविता याच देहाबद्दल आहे। पुरुष आणि स्त्री दोघांचेही याच तत्वांनी, समान तत्वांनी हे देह बनलेले आहे। मात्र आपल्या समाजामध्ये पूर्वापार काळापासून ज्या समाजामध्ये स्त्री आणि पुरुष यांना ज्या पद्धतीने असमान वागणूक दिली जाते, त्यानुसार समाजामध्ये वावरत असताना पुरुषांची स्त्रियांशी वागण्याची जी आचरण पद्धती आहे ती या असमान वागणुकीचं मूळ आहे। तर आपण कितीही स्त्री पुरुष समानता, स्त्री सक्षमीकरण वगैरे ह्या ज्या गोष्टी आपण म्हटल्या, प्रत्येक वेळेला महिला धोरण किंवा आता आपण महिला या शब्दावर पण आपण आक्षेप घ्यायला पाहिजे, कारण स्त्री आणि पुरुष असं असताना स्त्रियांच्या बद्दलच त्यांना उच्चारताना किंवा त्यांच्याबद्दल हे करत असताना ऑफिसमध्ये मी बघते की ओ बाई किंवा त्या बायका किंवा स्त्रियांना महिला अशा पद्धतीने जशा हेटाळणीच्या स्वरूपामध्ये ह्या ज्या गोष्टी त्यांना अनुभवास मिळतात आणि एक स्त्री म्हणून या गोष्टी मी स्वतःही अनुभवते। तर ही जी पुरुषांची स्त्रियांच्या अनुषंगाने वागण्याची पद्धत आहे, तर कितीही आपण म्हटलं समाज पुढारलेला आहे, आता अशी असमानता आढळत नाहीये, सगळ्यांना समान न्याय आहे, समान वाव आहे, पण या गोष्टी समाजामध्ये स्त्रियांना भोगाव्या लागतात किंवा त्या त्यांना रोजच ही या अनुभवातून त्यांना जावं लागतं। कारण लहानपणापासून आपण बघतो की स्त्री म्हणजे परक्याचं धन, त्याचबरोबर ती पोरीची जात, मग काहीतरी मान ठेवायला पाहिजे, मग त्या मर्यादा ठेवायला पाहिजेत। त्याच्यामुळे मग स्त्रियांचं जे आचरण आहे ते कायम असं एक वृत्ती आहे स्त्रियांकडे की आकसून घेणे, आणि पुरुष असतात ते स्वैर असतात। म्हणजे इतरांच्या आजूबाजूला जर आपण बघतो तर आपल्याही घरामध्ये स्त्रिया आहेत, अशा गोष्टींचा विचार पुरुष करताना आढळून येत नाही। तर ज्यावेळेला मी म्हणजे माझं स्वतःचं एक उदाहरण मी सांगते। ज्यावेळेला मी सातारा जिल्हा परिषदेमध्ये होते त्यावेळेला मी माझा बस स्टॉप पासून ऑफिसपर्यंत मी वडापची रिक्षा वापरायचे। तर आता तुम्ही म्हणाल की किंवा काही लोक म्हणतील, कारण आपल्याकडे आपण बघतो की ट्रोलर्स ही जी गोष्ट आहे ती फार अलीकडे त्यांचा एक वेगळा गट तयार होईल अशा पद्धतीचे हे लोक आहेत की काही नाही, विचार नाही करायचा, काही नाही करायचं, लगेच बोलायला चालू करायचं, लगेच आपलं मत ठेवायचं, दुसऱ्याच्या जागी जाऊन नाही विचार करायचा। तर असं होतं की ज्यावेळेला मी त्या रिक्षातून जात होते, त्या वडापच्या रिक्षातून, त्यावेळेला जर पलीकडे जर एखादा पुरुष बसला असेल तर आपण कितीही आकसून घेतलं किंवा आपण कितीतरी कंजेस्टेड जागेमध्ये बसतो तरी पलीकडे बसलेले पुरुष आहेत ते इतके बिनधास्त असे पायांमध्ये अंतर ठेवून असे त्यांचं शरीर असं सैलावून वगैरे सोडायचे। मग ही जी भावना आहे, तर आपल्याला ते तर त्या रिक्षाने जायचंच आहे, मात्र आपल्याला अशा पद्धतीची वागणूक मिळते, तर आपण कित्येक वेळा आपण सरकून घ्या, जरा पाय आतमध्ये घ्या असं बोलतो। मात्र ही जी वृत्ती आहे ना पुरुषांची की अशाच पद्धतीने मी समाजामध्ये स्वैरा असणार आहे किंवा मी स्त्रियांच्या अनुषंगाने मी विचार करणार नाहीये की आपण आपल्या जागेवर बसावं, किंवा काही ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की जे मॅनर्स असतात ते की आपण ते जाणवतं आपल्याला की कशा पद्धतीची त्या पलीकडच्या व्यक्तीचं इंटेन्शन्स आहेत। तर मग तेव्हा मला ते लक्षात यायचं की कसे पुरुषांची वृत्ती आहे तिची, की ज्याला पुरुषी वृत्ती असं नाव आहे, म्हणजे खरं तर ही किती चुकीची गोष्ट आहे, पण तरी पण ही वृत्ती आहे त्यांची आणि ही समाजानं मान्य केलेली वृत्ती आहे की हे असंच असतं। तर मग मला सांगायचं आहे की पूर्ण भारतामध्ये एकूण 80% स्त्रियांनी या समस्येमधून या स्त्रिया गेल्या असतील
की चालत असताना पर्पजली धक्का मारणं किंवा बसमध्ये बसल्यानंतर पर्पजली त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करणं किंवा करणं सुद्धा, किंवा अलीकडे आपण बघतोय की स्त्रियांवरती अत्याचाराचं प्रमाण कमी होतच नाहीये, दिवसेंदिवस वाढतंय. म्हणजे किती चुकीचं आहे की या अनुषंगाने पुरुषांची स्त्रियांच्याकडे बघण्याची जो दृष्टिकोन आहे तो डेव्हलप झालेलाच नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये काही एक सुधारणा झालेलीच नाही. तर मग मला म्हणजे मी हे इतकं सगळं डिटेल का सांगते, तर मला असं वाटलं की 6 ते 7च ओळीची कविता आहे, ऐकतील विचार करतील का नाही माहीत नाही, सोडून देतील, पण यामागची जी माझी भावना जी खरीखुरी आहे तर ती जर कळाली तर कुठल्या तरी पुरुषांपर्यंत ही जर गोष्ट कळेल की बाबा हा असं असतं आणि आपल्याला ते लक्षात येत नाहीये, किंवा जाणीवपूर्वक कुणी करत असेल तर म्हणजे की आपल्याही घरामध्ये स्त्रिया आहेत, मग ह्या गोष्टी सहन करतात, मग ही वृत्ती कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. मग आपण दुसऱ्यांच्या स्त्रियांना आदर सन्मान राहिला, निदान त्या ॲज इट इज की आता त्याही प्रवास करतायत आपल्याबरोबर ती, आणि आपण कशा पद्धतीने प्रवासामध्ये सांभाळून राहिलं पाहिजे. म्हणजे सांभाळून राहणं हा जो शब्द आहे तो पुरुषांच्या बद्दल खरं तर पूर्ण चुकीचा आहे. मला याची जाणीव आहे की स्त्रियाच स्वतःला सांभाळतात, कारण ती तशी समाजामध्ये वावरत असताना त्यांची गरज आहे. तर मग या अनुषंगाने मी ही कविता, आता कवितेचा संदर्भासहित स्पष्टीकरणच एवढं लांबलंय, तुमची किती ऐकून घेण्याची कपॅसिटी उरली मला माहीत नाही, पण ज्यांनी कुणी ऐकली तर ती कविता म्हणजे ती विचार करा की यामागच्या स्त्रियांच्या ह्या अशा भावना असतात. आणि किती जरी म्हटलं की स्त्री समानता आहे, स्त्रियांना आता बसमध्ये सुद्धा सवलत मिळते, तर मग आम्हाला बसायलाही जागा मिळत नाही, किंवा आणि खूप गोष्टी स्त्रियांबद्दल ती जेवढ्या गोष्टी बोललेल्या जातात आपल्या समाजामध्ये, तर तुम्ही या अँगलनी कधी स्त्रियांच्या मानसिकतेचा विचार केला आहात का, किंवा तुम्ही स्वतः कसे वागला आहात, तर या अनुषंगाने तुम्ही विचार करा. तर माझ्या कवितेचं नाव आहे देह. सरकून बसा म्हटलं की तो पसरून बसतो, सरकून बसा असं म्हटलं की तो पसरून बसतो, आणि बसा ऐसपैस असं म्हटलं की ती आकसूनच घेते. बसा ऐसपैस असं म्हटलं तरी ती आकसूनच घेते. देह दोघांचा एकाच तत्वांनी बनलेला, देह दोघांचा एकाच तत्वांनी बनलेला, आयुष्यभर ती जपत राहते, आयुष्यभर ती जपत राहते, आणि तो उधळत राहतो.